चांदवड आठवडे बाजारातून महिलेने लांबवली सोन्याची पोत, तर 4 दिवसात लागला चोरीचा छडा। चांदवड ते मनमाड रोड लगत हप्त्याला भरत असलेला आठवडे बाजार, त्या बाजारातून दिनांक 14/7/2025 रोजी संगीता भालचंद्र बिलाडे क्षत्रिय राहणार श्रीराम रोड चांदवड ही महिला सायंकाळी आठवड्याचा बाजार करीत असताना गर्दीचा फायदा घेऊन 2 अनोळखी महिलांनी 81,000 रुपये किमतीचे 15 ग्रॅम वजनाची पोत चोरी केली। या संदर्भात संगीता भालचंद्र क्षत्रिय यांनी चांदवड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली। त्यावरून चांदवड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या संदर्भात नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक तेगबीर सिंग संधू व उपविभागीय पोलीस अधिकारी मनमाड बाजीराव महाजन यांनी या गुन्ह्याचा आढावा घेऊन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करून उघडकीस आणण्याबाबत मार्गदर्शन केले। चांदवड शहरातील नागरिकांना केलेली विचारपूस तसेच तपासणी केली। सीसीटीव्ही फुटेज, त्यांचे तांत्रिक विश्लेषण या प्रकारे झालेल्या तपासातून आणि गुप्त बातमीच्या आधारे सदर गुन्हा केलेल्या अज्ञात महिला या चांदवड शहरातील गणूर चौफुली परिसरात फिरत असून चांदवड शहरात पेट्रोलिंग करीत असताना 2 महिला संशयितरित्या फिरताना दिसल्या। त्यांची नावे विचारपूस करताना त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने त्यांना पोलीस ठाण्यात घेऊन आले असताना त्यांची नावे विचारणा केली असता संगीता अतिश सकटे वय 35 वर्ष राहणार दुर्गावाली गल्ली राजेंद्रनगर जिल्हा इंदूर राज्य मध्य प्रदेश, संध्या विरू सटके वय 30 वर्ष राहणार भीमनगर दर्गावाली गल्ली राजेंद्रनगर जिल्हा इंदूर राज्य मध्य प्रदेश असे सांगितले असून यावरून या घटनेची सविस्तर माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी मनमाड बाजीराव महाजन यांनी दिली। यामध्ये चांदवड पोलीस निरीक्षक कैलास वाघ, पोलीस हवालदार स्वप्नील जाधव, पोलीस शिपाई विक्रम बस्ते, पोलीस शिपाई प्रदीप आजके, पोलीस शिपाई भूषण साळवे, पोलीस शिपाई पाचपुते, पोलीस शिपाई गोविंद राऊत तसेच गुन्हे शाखा नाशिक ग्रामीण पोलीस हवालदार जगताप, पोलीस हवालदार गांगुर्डे, महिला पोलीस हवालदार शिरसाट, पोलीस शिपाई सानप यांनी काम बघितले। चांदवडचा जो आठवडी बाजार आहे सोमवारचा, या आठवडी बाजारामध्ये ज्या फिर्यादी महिला आहेत त्या आपला बाजार करण्यासाठी आलेल्या असताना साधारण संध्याकाळी 6 वाजेच्या दरम्यान गर्दीचा फायदा घेऊन 2 अज्ञात महिला आहेत, त्या मध्य प्रदेशच्या आहेत। त्यांनी त्या महिलेच्या गळ्यातील एक सोन्याची पोत, जिची किंमत जवळपास 81,000 रुपये आहे, ती पोत हिसकावून गर्दीचा फायदा घेऊन ते पळून गेले। परंतु जसा गुन्हा दाखल झाला त्याच्यामध्ये पोलीस निरीक्षक वाघ आणि इथली डीबी, एलसीबी आणि इथले अंमलदार या सर्वांनी पोलीस अधीक्षक माननीय बाळासाहेब पाटील आणि ॲडिशनल पोलीस एसपी मालेगाव साहेब श्री तेगबीर सिंग संधू साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळ्या टीम तयार केल्या आणि या टीमने अत्यंत कमी वेळेमध्ये त्यांचं व्यावसायिक कौशल्यपणाला लावून त्या महिलांचा शोध घेतला आणि 16 तारखेला त्या महिलांना अटक केली आणि त्यांच्याकडून गुन्ह्यामध्ये जो चोरी केलेला मुद्देमाल होता, त्यांनी जी रॉबरी केलेली होती, जबरी चोरी, तो मुद्देमाल पूर्णपणे 100% चांदवड पोलिसांनी रिकव्हर केलेला आहे। त्या सर्व टीमचं पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक साहेब यांनी कौतुक केलेलं आहे। या महिलांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आला असता त्यांचा पोलीस कस्टडी रिमांड 4 दिवसांचा देण्यात आलेला होता। या महिलांकडून वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे। या 2 महिला राजेंद्रनगर इंदोर मध्य प्रदेश या ठिकाणच्या रहिवासी असून महाराष्ट्रभर त्या अशा प्रकारचे गुन्हे करतात असं तपासामध्ये त्यांच्याकडून माहिती मिळालेली आहे। आता पुढचे इतर जे पोलीस स्टेशन्स आहेत ते सुद्धा त्यांचा ताबा घेऊन त्यांच्याकडून या गुन्ह्यांच्या संदर्भामध्ये विचारपूस करतील। तर जनतेला या निमित्ताने आवाहन आहे की आपले जे काही अशा प्रकारचा गुन्हा झाला असेल किंवा कुठं चोरी त्यांना काही वाटत असेल, संशयित महिला दिसत असतील, तर तातडीने आम्हाला कळवण्यात यावं, जेणेकरून अशा गुन्ह्यांचा शोध लावण्यामध्ये आम्हाला। महाराष्ट्र न्यूजसाठी मुख्य संपादक देविदास जाधव, चांदवड।